तर मंडळी आता आपण आपल्या वाडीमध्ये पोहोचलेलो आहे. तर वाडीमध्ये एंट्री करायच्या अगोदर सर्वात आधी आपल्याला मारुतीचं मंदिर लागतं. अजून काय पाहिजे आयुष्यात जर एवढं सुंदर निसर्ग बघायला भेटतंय. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका युट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आजची व्हिडिओ खूपच स्पेशल असणार आहे, कारण आपण आज रात्री आपल्या गावी जाणार आहोत. गावी जायचं कारण असं आहे की आता लवकरच पावसाळा सुरू होणार आहे. तर त्याच्यामुळे आई आणि मी असा विचार केला की आपण जरा गावी एकदा एक चक्कर मारूनच येऊया. तर आपलं गावी जे घर आहे ते बंद असतं मोस्ट ऑफ दी. तिकडे आम्ही खूप इथे गणपती किंवा असं मे महिन्याच्या सुट्टीमध्येच आम्ही जातो. तर मग विचार असा केला की गावी एकदा जाऊन आपण एक नजर मारून येऊया. तर मंडळी चला मग बघूया की आपला आजचा प्रवास कसा होतोय ते. तर मंडळी आता आम्ही निघायची तयारी करतोय. तुम्ही सामान बघूच शकता. गंमत अशी आहे की आम्ही दोघेच जण आहोत आणि आमचा सामान हा एवढा आहे. तर दरवेळी आम्ही गावी जाताना आमच्या अशाच जास्त बॅगा असतात. तर मग चला मग आपण आता निघूया. तर मंडळी आता आपण बस डेपोला पोहोचलोच आहे. तुम्ही बघू शकता ठाण्यामध्ये खोपट बस डेपोवरूनच आम्ही सर्व बस पकडतो आमच्या गावी जायला. इथे आई देखील आलेली आहे. तर मंडळी अशा प्रकारे आपण आता बस स्टॉपला पोहोचलेलो आहे. तुम्ही इथे बघू शकता की खूप प्रकारचे खाऊ पण देखील इथे भेटला होता. भाऊ वडा कसा आहे? वडापाव. तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता की इथे खूप व्हरायटीमध्ये कोल्ड्रिंक्स आहे खूप. त्याचबरोबर इकडे बिस्किट देखील आहे आपल्याकडे. तर मंडळी अशा प्रकारे आपण आता डेपोला आलेलो आहोत. आपली गाडी आता 9 वाजता येणार आहे. ठाणे खेड ही आपली गाडी आहे. तर मग चला मग अर्ध्या तासामध्ये आता आपली गाडी येईलच. चला मग बघूया पुढे काय होतं. पहाटे आपले 4 वाजलेले आहेत आणि आपण आता खेड बस स्टॉपला पोहोचलेलो आहे. त्यानंतर आपल्याला परत बस चेंज करायची आहे जी 5:45ची आहे. पालगडला जाईल ती बस. तर मंडळी आता आईने खूप सारी शॉपिंग केलेली आहे. काय घेतलं ग? कोणाला भेटला कुठे एवढं सकाळी तुला 4 वाजता? तर मंडळी अशा प्रकारे आपल्याकडे रिक्षा पण आली आहे. तर मंडळी आता आपण आपल्या वाडीमध्ये पोहोचलेलो आहे. तर वाडीमध्ये एंट्री करायच्या अगोदर सर्वात आधी आपल्याला मारुतीचं मंदिर लागतं. मारुतीचं मंदिर लागल्यानंतर इथे सर्व आपल्या गाड्या उभ्या असतात. ही आमच्या मामांची गाडी आहे. त्यानंतर आम्ही इथं आता रिक्षा इथे थांबवली. त्यानंतर आता आपल्याला घ्यायला मामा आलेले आहेत. कसे येतो? इथून आपण असं आता एंट्री करतो. दोन्ही मामा घ्यायला आले, छोटे मामा पण. मंडळी आता एंट्रन्सलाच ना मंदिराच्या बरोबर अगदी समोर ना ही मारुती रायाचं मंदिर आहे. त्यानंतर इकडे एक विहीर आहे.
तर तुम्ही आता क्लायमेट बघू शकता. आता सकाळचे 6 वाजलेले आहेत तरी क्लायमेट बघा. हे सर्व आपल्या गावातलेच लोक आहेत. कसे आहेत? एकदम बरं आहे. तर मंडळी इथं आता ना आमच्या आत्याचं घर होता, तर त्याचं पण रिनोव्हेशनचं काम चालू आहे. आता लवकरच ते पण घर बांधून होईल. आणि इथे ह्या साईडला गेलात ना, ह्या साईडला गावातली 18-19 घर आहेत आणि ह्या साईडला आहेत ना आमची 7-8 घर आहेत. तर मंडळी गावी आल्यानंतर सर्वात आधी बघा फणस बघ बाई. हे आत्याचं फणसाचं झाड आहे, फणस बघू शकता. अजून काय पाहिजे आयुष्यात. जर एवढं सुंदर निसर्ग बघायला भेटतंय. हे कसली पानं आहेत ही? हा मंडळी ही रुईची पानं आहेत. ही ना खूप औषधी आहेत. म्हणजे ज्यांचे गुडघे वगैरे जास्त दुखत असतील ना, तर मग राईच्या तेलाने मालिश वगैरे करून ह्याचा उपयोग केला जातो. तर हे खूप आयुर्वेदिक आहे मंडळी, बघू शकता तुम्ही. तर मंडळी हे जे घर आहे ना ते माझ्या मोठ्या मामाचं आहे. तर माझा मोठा मामा इथे राहतो. मामा ये नंतर आलो थांब. आणि हे जे घर आहे ते आमच्या भाऊकीचं घर आहे, म्हणजे आमचं सर्वात आधी जुनं घर आहे. इथेच आमचं गौरी गणपती असतं. तुम्हाला गणपतीमध्ये देखील या घरातला ब्लॉग बघायला भेटेल. त्यानंतर ही जी आहे ती खूप मामांची, आमचा मोठा मामा आहे ना, त्यांनी लाकडं जमा करण्यासाठी खूप बनवलेली आहे. तर मंडळी तुमच्या इथे लाकडं साठवण्यासाठी काय बोलतात ते नक्की मला कमेंट करून सांगा. जर तुम्ही खरेच कोकणकर असाल तर तुम्हाला माहीत असेल की ह्याला काय बोलतात. Check the mic and make sure it sound right, boys.